तिकडे संत संगमाच्या सानिध्यामध्ये तुम्हाला ज्ञानयोगाने तुम्हाला परमेश्वराचं रूप कळायला लागेल किंवा ती ज्ञानसाधना तुम्हाला तिथे शिकता येईल संत संघामध्ये. तर असं हे अभ्यासाचा योग हा सांगितलेला ही साधना आहे. मळीन वस्त्र धुता धुता तेणे पावे शुद्धता. म्हणजे तुमचं घाण वस्त्र असलं तर तुम्ही त्याला नेहमी धुता, आणखी तो डाग, त्या घाण वस्त्राचा डाग तुम्ही धुवून काढण्याचा प्रयत्न करता. तसं सुद्धा तुमचं जे चित्त मलिन झालं आहे, तुमचं जे जीवाभावाने तुम्ही वेगळे पडले आहे, ते त्याला एकरूपता साधण्याकरता तुम्हाला हे सगळे साधनं तुम्हाला करावे लागतील. आणि म्हणजे तुम्ही परमेश्वराशी, त्या आत्म्याशी, जीवात्म्याशी, तुम्ही ब्रह्माशी त्या एकरूप व्हाल तुम्ही. तैसा साधक तो भगवंता साधने पावे. म्हणजे असं साधना करून भक्ता भगवंताशी एक होतो. म्हणजे घाण वस्त्र धुतल्याने म्हणजे काय, धूत गेल्याने म्हणजे तुम्ही साधना ही निरंतर करत गेल्याने, अभ्यास योगाची साधना जर निरंतर केली तुम्ही, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. साधने विण ब्रह्मज्ञान तेणे उणे समाधान. साधने विण ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञानी साधना केली तरच तुमचं समाधान टिकून राहते असं म्हणा तुम्ही. तेणे उणे समाधान अंगी जडे देहाभिमान वाचाळपणे. देहाभिमान जो जडला आहे त्या देहाभिमानाला बाहेर काढून टाकण्याकरता तुम्हाला हे अभ्यासाचं साधन तुम्हाला उपयोगी पडतं. तुम्हाला हे जाणते पुरुष जाणतात आहे. हे जे साधनं सांगितले आहे हे साधनं जाणते पुरुष जाणतात आहे. आणि ते म्हणतात आहे म्हणूनही जाणते पुरुष सांडू नये साधनाशी. म्हणजे जे जाणते पुरुष आहे, की जे विज्ञान लोक आहे किंवा जे समजदार लोक आहेत, त्यांनी ही साधनं जी आहे ही साधनाचा कधी त्याग करायला नाही पाहिजे. साधना तुम्ही अंगी बाळायला पाहिजे, त्याचा रोज उपयोग करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते साधना अंगी बाणते. जाणते म्हणूनही जाणते पुरुष सांडू नये साधनाशी. म्हणजे तुम्ही साधन टाकून नका देऊ, तुम्ही साधनाचा उपयोग करा. तुम्ही नाडू नये आपणाशी सिद्धपणे सर्वता. म्हणजे मी सिद्ध झालो, मला सगळं माहिती आहे, अशा पद्धतीचा अहंकार तुम्ही घेऊन साधनाला टाकून नका देऊ तुम्ही. लोकांना काय वाटतं, मला ध्यान प्राप्त झालं, मला माहिती आहे सगळं काही, आता मला करायची गरज नाही. अरे तुम्ही विसरले. तुम्ही आज विचार करा, तुम्ही 9वी 10वीत जे शिकले, जे कॉलेजमध्ये शिकले, आज तुम्हाला आठवतं का? नाही आठवत. त्यावेळेस तुम्ही अभ्यास केला, पास झाले, डिग्री केली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, सगळं केलं, ठीक आहे, पण आता तुम्हाला काहीच आठवत नाही. त्याला कारण काय, तुम्ही साधनाला सोडलं आहे. अभ्यासाचं साधन सोडलं म्हणून तुमचा तो विषय गेला. तुम्हाला त्याच काहीच आठवत नाही. तुम्ही ग्रॅज्युएशन कशात केलं होतं, कुठले विषय शिकले, आणि की त्या विषयामध्ये काय ज्ञान दिलं होतं, आपण सगळं विसरलं आहे. कारण की आपण साधनांना सोडलं आहे. तुम्ही अभ्यास करणं सोडलं आहे, तुम्ही अभ्यास योगच सोडला आहे. त्याच्यामुळे अभ्यास हा योग हा निरंतर तुम्हाला करायला हवा. आणि परमार्थात तर ते फार आवश्यक आहे. परमार्थाचा असा अभ्यास योग करणं. आता अभ्यास योगाने आणि सिद्ध साधना करणारा कोण आहे, असा सिद्धांचा सिद्ध कोण आहे, सिद्धाचा सिद्ध कोण आहे, ते पुढच्या ओळीत सांगतात. ते जो सिद्धाचाही सिद्ध ज्ञान वैराग्य प्रसिद्ध. असा कोण आहे बा सिद्धाचा सिद्ध, आणि की ज्ञान वैराग्य ज्यांनी अंगी बांधलं, असा सर्व सिद्ध असा कोण आहे. सामर्थ्य सिंधू अगाध कैलास राणा. म्हणजे कैलासावर बसलेला शंकर आहे, ज्यांनी वैराग्याची साधना केली आहे, आणखी ज्ञान टिकवून ठेवलं आहे आपलं, आणि ज्ञानाची सुद्धा साधना तो करतो आहे. म्हणजे ज्ञान त्याला सर्वज्ञच आहे. शंकराला आपण सर्वज्ञ म्हणतो. आणि वैराग्य जर कोणी धारण केलं आहे ते शंकराने धारण केलेलं आहे. शंकराच्या वैराग्याकडे बघा तुम्ही. शंकराने ज्ञान आणखी वैराग्य कसं टिकवलं आहे, आणखी कसे ते निरंतर साधनेत कैलासावर बसलेले आहेत. तो सिद्धांचाही सिद्ध ज्ञान वैराग्य प्रसिद्ध. ज्ञान वैराग्य प्रसिद्ध आहे. सामर्थ्य सिंधू अगाध कैलास राणा. त्याच्या पुढचं आणखी सांगतात आहे, पुढची एक साधना आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे शंकराचं नाव घेऊन त्यांनी एक साधना सांगितलेली आहे. जो सिद्धची करी साधन. ज्यांनी साधनाने तो सिद्ध होऊन झालेला आहे. तो साधना हे वैराग्याचं साधन त्यांनी अंगी बाळून तो सिद्ध झाला आहे, सिद्ध पुरुष झाला आहे, सिद्ध झालेले आहे ते. सर्व काळ रामचिंतन. आता शंकर सुद्धा रामाचं चिंतन करतोय, नामस्मरण करतोय रामाचं. सर्व काळ रामचिंतन म्हणजे दीर्घकालापर्यंत त्यांचं अखंड निरंतर रामचिंतन चालू आहे त्या शंकराचं. ध्यानधारणा अधिष्ठान चुकून येते. ध्यानधारणा अनुष्ठान ते चुकू देत नाही. म्हणजे त्यांचं ध्यानधारणा समाधी हे जे म्हटलेलं आहे अष्टांगा योगामध्ये, ते शंकराची ध्यानधारणा समाधी चुकत नाही कधीच. कारण की इथे जो शंकराचा उद्देश केला आहे समर्थांनी, माझं असं एक आकलन आहे की हे निर्देश कुठे करतात आहे समर्थ आपल्याला. शंकराने जो अष्टांग योग जो मांडला होता अंगात किंवा प्राप्त केला होता, त्या अष्टांग योगाकडे समर्थांचा निर्देश आहे. अंगुली निर्देश त्यांचा तिकडे आहे, असं माझं एक आकलन आहे स्वतःचं. आणि मी असं म्हटलं याच्यामध्ये या ओवीचं वर्णन करताना की शंकराचे उदाहरण देऊन समर्थांनी अष्टांग योगाकडे निर्देश केलेला आहे. कारण की त्यांचा शब्द आहे ध्यानधारणा अनुष्ठान.
चुकू नये. आता ध्यानधारणा हे जे शब्द आले आहे हे अष्टांग योगातले शब्द आहे. तुम्ही अष्टांग योगातले जर 8 जर घटक जर घेतले तुम्ही तर अष्टांग योगातले 8 घटक कुठला आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणखी समाधी. आता पहिले जे आहे यम, नियम, आसन हे तुमचा ज्ञानयोग झाला. यम, नियम, आसनाचा किंवा कर्मयोग झाला. तिथे तुम्ही कर्माने यम, नियम, आसनाची साधना करता तुम्ही. प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. ध्यान, धारणा, समाधी. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुमचा ध्यान आणखी धारणा होऊन समाधीला तुम्ही लागता. तर इथे जे शब्द आले याच्यावरून असा एक निष्कर्ष निघतो किंवा असं समर्थांनी सांगितलं असं मला वाटतं आहे की इथे समर्थांनी अष्टांग योगाची साधनेकडे तुमचं ध्यान आकर्षण केलं. कारण तुम्हाला साधना सांगतात त्या सगळे. आणि जेव्हा तुम्ही सिद्धांचं वर्णन करता तेव्हा ही शंकराची केलेली साधना आहे म्हणून त्यांनी त्याचा निर्देश केला असावा असं माझं याच्याबद्दलचं एक मत आहे माझं. ऐसे अपार महामती झाले ते साधन करती तेथे मानव किती बापुडे किंकर. आता इतके मोठमोठे शंकरासारखे महान अतिरथी झालेले सगळे आणखी ते सर्वज्ञ असून तो वैराग्य त्यांनी धारण केलं आहे अष्टांग योग करून त्यांनी. आपण त्याच्यापुढे किती बापुडे आहे, किती किंकर आहे, किती आपण असहाय्य आहे, कसे किती बिचारे आहे, आपण असहाय्य आहे लोक आपण. मी सिद्ध ऐसे कल्पनी नित्य नेम न धरी मी तत्पर अशनी नयनी आत्महत्यारा. आपल्याला काय आपल्याला दंभ फार लागतो. काही थोडंसं ज्ञान प्राप्त झालं तर आपण म्हणतो तर अर्ध्या हळकुंडाने पिवळा झाला तो ज्ञान असं वाटतं की अरे बा मला सगळंच माहीत आहे सगळं काही. तर त्याच्यामुळे या दंभाने आणि अभिमानाने आपण जे वावरतो ते त्यामुळे ती चुकीची कल्पना. तसं नाही करायला पाहिजे. तुम्हाला ते काहीच प्राप्त होणार नाही. असा दंभ आणखी अभिमान जर घेऊन तुम्ही वागले किंवा तुमचं आचरण असलं तर त्यात काही नाही. अज्ञाने भाव पालटला. तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं आहे, तुम्ही ज्ञानाची साधना केली आहे, अभ्यासयोग किती तुम्ही अवलंबिलेला आहे. आणखी अज्ञाने भाव पालटा म्हणजे तुमचा अज्ञानाचा जो भाव आहे तो पलटला गेला आहे तुमचा ज्ञानामुळे. ज्ञानाने अज्ञान नष्ट होतं म्हणून म्हटलं आहे अज्ञाने भाव पालटा म्हणजे अज्ञानाचा भाव तुमचा पालटला कशाने? ज्ञानाने. तसाच पाषाणाचा देव झाला म्हणजे तुम्ही पाषाणाला जे पूजत होते दगड म्हणून किंवा पाषाण म्हणून त्याचा तुमचा भाव असा झाला आता त्याच्यापोती की तो तुम्हाला पाषाणामध्ये देव दिसायला लागलाय. तुम्हाला पाषाणाचा देव झाला. इथे देवाचा पाषाण झाला असं म्हटलं आहे. मी थोडंसं त्याचं उलट वाक्य केलं आहे. कारण की अज्ञाने भाव पालटला म्हणजे तुमचा अज्ञान जो नष्ट झाला आहे ज्ञानाने तर मग इथे तुमचा ज्ञान प्राप्त झालं तर म्हणजे काय झालं? तुम्हाला दगडाच्या मूर्ती ज्यावी पाषाणाच्या मूर्ती ज्यावी तिथे तुम्हाला प्रत्यक्ष देव दिसतोय. तुम्हाला पाषाणाचा देव झाला. अज्ञाने संत सज्जनाला भौतिक भावी. अज्ञाने संत सज्जनाला भौतिक भावी म्हणजे आता जे अज्ञान जे लोक होतं त्यांना संतजनांचा सहयोग लागल्यामुळे त्यांचं सानिध्य लाभल्यामुळे त्यांचं हे भौतिक वृत्ती चेंज झाली आहे. पाहण्याची दृष्टी त्यांची चेंज झाली आहे. ज्ञानदृष्टी त्यांना प्राप्त झाली आहे. जप कोणाचा करावा. आता पुढील साधना बघा काय सांगतात. जप कोणाचा करावा, नेम कोणाचा धरावा, सर्वात्मा भाव बजावा कोण गुरु. जप कोणाचा म्हणजे शिष्याचंच प्रश्नाचं उत्तर देतात. जप कोणाचा करावा, कोणाचा जप करायला पाहिजे वा. नेम कोणाचा धरावा, कोणाचा नेम करून नामस्मरण करायचं. सर्वात्मा भजावा कोण सद्गुरू म्हणजे असा कोण सद्गुरू आहे की ज्याला सर्वात्मा भावाने आपण त्याला जपावं किंवा त्याचं नाम घ्यावं. म्हणजे इथे जरी त्यांनी असा प्रश्न केला आहे, प्रश्नार्थक मुद्रेने त्यांनी विचारलेला आहे सर्वात्मा भाव कोण सद्गुरू, असा कोण सद्गुरू आहे. म्हणजे तुम्हाला निर्गुण निराकारचा परमात्मा म्हणा किंवा सगुण रूपाने जर म्हटलं तुम्ही तर गीतेमध्ये असं म्हणतात आहे वासुदेव सर्वमिती म्हणजे हे विष्णूचं रूप जे आहे किंवा श्रीरामाचं रूप आहे. श्रीराम हे त्याचाच अवतार आहे विष्णूचा. श्रीरामाचं रूप आहे किंवा विष्णूचं रूप आहे वासुदेव सर्वमिती. वासुदेव सर्व सृष्टीमध्ये भरलेला आहे. असं श्रीरामाचं असं किंवा विष्णूचं रूप जर तुम्ही भजायला पाहिजे. वासुदेव सर्वमती किंवा उपनिषदाच्या तत्वज्ञानाच्या भाषेत जर तुम्ही बोलले सर्व खल्विदम ब्रह्मा म्हणजे सर्वीकडे तुम्हाला ब्रह्मतत्व आत्मतत्व भरल्याचा असा भाव असायला पाहिजे. म्हणजे हे दृश्य विश्व नसून त्या दृश्याच्या तळाशी किंवा बुडाशी आत्मतत्व आहे आणि आत्मतत्व हे जग रचलेलं आहे म्हणून तुम्ही आत्मतत्व बघा. त्यातलं सर्वात्म भाव कसा पाहिजे? दृश्याचं निरसन करून तिथे ब्रह्मतत्व आहे
ही तुमची त्याची दृष्टी बघायची ज्ञानाची असायला पाहिजे. सर्वात्मभाव असायला पाहिजे. याच्यावर शंकराचार्यांनी पण त्यांच्या विवेक चूडामणीमध्ये एक मोठं सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी. आणखी हा सर्वात्मभाव त्यांनी तिथूनच घेतलेला आहे की सर्वात्मभाव असायला पाहिजे. कुठला? परब्रह्माचा असायला पाहिजे सर्वात्मभाव. सगुणामध्ये जर तुम्ही विचार केला तर कृष्णाचा किंवा श्रीरामाचा तो सर्वात्मभाव असायला पाहिजे. वासुदेव सर्वमिती, म्हणजे सर्वीकडे वासुदेवच आहे जगामध्ये. जगामध्ये तुमचं भागवत म्हणत आहे की विश्वामध्ये वासुदेवाशिवाय किंवा विष्णूशिवाय दुसरं काहीच नाही आहे, भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आहे असं भागवत सुद्धा म्हणतं की सगळ्या विश्वामध्ये विश्वरूप भरलेलं आहे. म्हणजे विश्वरूप म्हणजे सगळं आत्मतत्व भरलेलं आहे, असा तो सर्व व्यापक आहे. सहजी सोडून उपाधी ते तयारी नेमस्त बाधी. मी आता तू जी उपाधी तुला लागली आहे ती सोडून दे तुला, आणि तू निश्चितपणे असं धरून चाल. म्हणून ही भजनविधी चुकू न द्यावा. म्हणजे भजनविधी म्हणजे तुमचा सर्वात्म भाव जो आहे देवाला पाहण्याचा, विश्वामध्ये दृश्य निरसन करून जो बघायचा आहे तुम्हाला, तो भाव कधी तू चुकू देऊ नको. म्हणजे मनात निरंतर तू 24/7 तुम्हाला स्मरण व्हायला पाहिजे देवाचं स्मरण ठेवा, नामस्मरण ठेवा, आणि त्या भावाने तुम्ही हे दृश्य विश्व बघा. तुम्हाला बिडार नाही भक्तीचे ते समाधान कैसे. म्हणजे तुमचं वस्तीस्थानच चुकतंय. तुमचं वस्तीस्थान, बिडार म्हणजे वस्तीस्थान. बिडार नाही भक्तीचे म्हणजे तुमच्या तिथे भक्ती नाहीच आहे. तुम्हाला भक्ती नाही म्हणजे तुम्ही ईश्वराचे गुणगान करू शकत नाही, ईश्वराचं तुम्ही नामस्मरण करू शकत नाही. तर तेथे समाधान तुम्हाला कसं लाभेल? तेथे समाधान कैसे? भिंतीवर भस्माचे झालेपणा. म्हणजे भिंतीवर जसं रंग लावतो तसं तुम्ही अंगाला भस्म लावून फिरताय किंवा मी किती मोठा साधू आहे, हे चुकीचं आहे. तुमच्या तिथे मुळात तुमचं स्मरण जे असायला पाहिजे, तुम्हाला आत्म्याचं स्मरण असायला पाहिजे, ब्रह्माचं स्मरण असायला पाहिजे. किंवा सगुण रूपाने जर घेतलं तुम्ही तर श्रीरामाचं किंवा विष्णूचं किंवा श्रीकृष्णाचं तुम्हाला स्मरण असायला पाहिजे, विठ्ठलाचं स्मरण असायला पाहिजे. तर ते स्मरण तुम्हाला निरंतर जर असलं तर तो तुमचा सर्वात्म भाव जागृत होईल तुमच्या ठिकाणी. भक्तीविण जे ज्ञान ते सोली व अज्ञान. आता इथे म्हणतात आहे जिथे भक्ती नाही, भक्तीविण जे ज्ञान ते सोली व अज्ञान. म्हणजे तुम्हाला भक्ती पाहिजेच, नाही तर मग तुमचं ते सोली व अज्ञान आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्यात अजूनही अज्ञान तुमच्यात आहे. अज्ञान तुमचं निरसन झालं नाही का? कारण की तुम्ही दृश्याकडे पदार्थ वस्तूंनी बघताय तुम्ही. आणखी भक्तीविण म्हणजे भक्ती कशी आहे तुमची? भक्तीमुळे तुमचा जो भक्तिभाव जो जागृत होतो, भक्तिभावना तुम्हाला परमेश्वराचं रूप त्या दृश्यामध्ये दिसते. आणि तत्वज्ञानाने जर तुम्ही बघितलं तर तत्वज्ञानी आत्मतत्व तुम्ही करू शकता. पण तत्वज्ञान बरेचदा शुष्क किंवा कोरडं वाटतं तुम्हाला. असं वाटतं की काय तत्वज्ञान काय आहे, सगुण निर्गुण उपासना काय आहे, आणखी तत्वज्ञान सांगतात आहे, आणखी तत्वमसी सांगतात आहे, आणखी अहम ब्रह्मास्मी सांगतात आहे, असं तुम्हाला कधी कधी कंटाळा येतो ते. पण तिथे काय असतं, तिथे भक्ती जर असली किंवा भक्तीमध्ये कीर्तन भक्ती म्हणा किंवा तुमची कीर्तन भक्ती जर असली तुमची, तर कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये एक प्रकारचं ओव्या किंवा जी कीर्तनाद्वारे जी भगवंताला तुम्ही ते रिझवता किंवा ते भगवंताचे जे स्तवन करता, त्याच्यामुळे थोडासा ओलावा येतो भक्तीमध्ये, प्रेमाचा ओलावा असतो. आणि प्रेमाचा ओलावा झाल्यामुळे तुम्हाला ती गोड वाटते भक्ती. तुम्हाला शुष्क ज्ञान, तत्वज्ञान तुम्हाला तिथे थोडं बाजूला ठेवावं लागतं आणि भक्तीद्वारे तुम्हाला परमेश्वराशी एकरूप व्हावं लागतं. भक्तीविण देव जोडे ऐसे कल्पांती न घडे. असं कधी घडलं आहे का की भक्तीविण देव तुम्हाला भावलाय? सगळ्यांनी भक्तीच केली आहे. म्हणजे शंकराचार्य सुद्धा एवढं तत्वज्ञानी वेदार्थ व्यक्ती होते ते, पण त्यांनी सुद्धा शेवटी पंचायतन मांडून भक्ती करायलाच लोकांना सांगितलं आहे. कारण की सगुण सुद्धा निर्गुणाचं एक रूप आहे आणि म्हणून सगुण भक्ती करा असं समर्थपणे ते सांगतात. आता भक्ती ते कैची दृढ व्हाव्या, ज्ञानाशी पुढले समासी बोली दिला. आता परत विचारतो की भक्ती दृढ कशी करायची. तर इथे हा तुमचा तिसरा समाज संपतोय. इथे आपण आता चौथा समाज बघू. चौथ्या समाजामध्ये बघा भक्ती साधना म्हटलेली आहे. आता भक्ती साधना, कारण की हाच प्रश्न शिष्याला पडला की भक्ती कशी करायची, भक्ती दृढ कशी करायची. तर इथे तुम्ही मागच्या याच्यामध्ये तुम्ही ते साधना बघितल्या. त्या साधना तुम्हाला परत संक्षेपाने सांगतोय. पहिली साधना सांगितली आणि देहाला पृथक करा, देहावरची प्रीती सोडा. आणि दुसरी साधना सांगितली आहे अभ्यास करा. तुम्ही अभ्यास योगाने तुम्हाला परब्रह्माची प्राप्ती होईल. आणखी तिसरी साधना जी सांगितली आहे तुम्हाला गुणातीत व्हा, अशी तिसरी साधना सांगितलेली आहे. चौथी साधना अभेद भक्तीची सांगितली आहे, आत्मनिवेदन भक्तीची सांगितली आहे. पाचवी साधनामध्ये
तोच अभ्यास सांगितला आहे त्याने. अभ्यास आणखी निजध्यासाची साधना सांगितली आहे की अभ्यास केल्यानंतर तुम्हाला निरंतर निजध्यास लागतो, जेणेकरून परमेश्वराची तुम्हाला प्राप्ती व्हावी, असं त्यांचा उद्देश आहे. आणखी नंतर 6वी साधना आहे अष्टांग योगाची, जी सांगितली आहे याच्यामध्ये की शंकरांनी जे अष्टांग योग धारण केला होता ज्ञान आणखी वैराग्य टिकवण्याकरता, ते अष्टांग योगाच्या साधनेकडे समर्थांनी निर्देश केलेला आहे. अशा सहा साधना इथे सांगितल्या गेल्या आहे, 7 साधना सांगितल्या गेल्या आहे. आणखी एक शेवटली साधना 7वी जी म्हटली आहे, 7वी साधना सांगितली आहे सर्वात्म भावाची साधना. ती पण एक साधना आहे. सर्व खलविदम ब्रह्म ज्याला म्हणतात, ती सर्वात्म भावाची साधना आहे, ज्याने सर्वात्म भावाने तुम्ही जागृत होऊन दृश्य पदार्थांना, दृश्य विश्वामध्ये तुम्ही परमेश्वराला शोधता किंवा त्याचं दर्शन घेता. असा सर्वात्म भाव तुम्हाला जागृत ठेवणं, सतत जागृत ठेवणं आवश्यक आहे. अशा 7 महत्त्वाच्या साधना सांगितल्या आहे. आणि आता आपण भक्ती साधनेकडे वरतो आहे, कारण की आत्मनिवेदन भक्ती जी बोलली आहे ती आत्मनिवेदन भक्तीचाच इथे पुढे विस्तार केलेला आहे की आत्मनिवेदन भक्तीने तुम्हाला परमेश्वराचं रूप कसं सापडतं किंवा कसं तुम्ही शोधता, कसं त्याची प्रचिती घेता, हे इथे साधना सांगितली आहे. समाज 4था आहे भक्ती साधना. आता भक्ती साधनेमध्ये भगवंताचं अनुसंधान ध्यास लागल्यामुळे भक्त भगवंताशी एकरूप होतो. हा एक त्याचं एक मुख्य तत्व आहे की आपण जी साधना करतो आहे ती भक्त आणखी भगवंताला वेगळं समजतो आहे, द्वैत समजतो आहे आपण की भक्त वेगळं आहे आणि भगवंत वेगळं आहे. त्याला कारणही असं आहे की जन्मापासून आपल्याला जो देह लागलेला आहे किंवा देहाची उत्पत्ती आणखी मरण जे होतं आहे, त्याच्यामुळे आपल्याला या द्वैत विश्वातच आपण वावरत असतो. द्वैत विश्वात वावरल्यामुळे आपल्याला तो समर्थ माणूस, माझी पत्नी, माझी आई, माझे वडील, असा द्वैत भावाने आपण हेतूपणाचा, आपण जे द्वैत आहे हेतूपणाचा आपण द्वैत आपण नेहमी सांगत असतो किंवा बोलत असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला भगवंत हा वेगळा वाटतो आणि भक्त हा वेगळा वाटतो. आपण जरी ब्रह्मस्वरूप आहे असं जरी तुम्हाला दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या समासामध्ये समाजाने सांगितलं आहे, तरी आपण ब्रह्मस्वरूप असल्याची जाणीव विसरलेलो आहे ना. आणि त्याच्यामुळे आपल्याला एकरूपता साधत नाही आपल्याला, आणि ती एकरूपता साधण्याकरता भक्ती साधना सांगितली आहे इथे. द्वैत भावाने वागतो, ही भक्तीची रूढ कल्पना जी आहे की भक्तांनी भगवंताशी एक व्हावं, एकरूप व्हावं, हे सांगण्याचं कारण आहे की जन्मजन्मांतरी आपल्याला हे द्वैत दिसतंय, आपण द्वैतात वावरतो आहे. जरी ब्रह्मस्वरूप असलं तरीही असं आपल्या मनावर एक दृढ कल्पना झाली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ही भक्ती दृढ करणं आवश्यक आहे, भगवंताशी एकरूप होणं आवश्यक आहे, म्हणून भक्ती सांगितलेली आहे. भावया ज्ञानाची प्राप्ती आधी केली पाहिजे. भक्ती म्हणजे तुम्ही आधी भक्ती करा आणि भगवंताशी एकरूप व्हा. म्हणजे त्या अभेद भक्ती जर केली तुम्ही, त्या अभेद भक्तीने भगवंताशी एकरूप व्हाल तुम्ही. आणि श्रीमद दासबोधामध्ये तुम्हाला नवविधा भक्ती सांगितलेली आहे. नवविधा भक्ती हा श्रीमद भागवतात त्याचं मूळ सापडतं आपल्याला. श्रवणम कीर्तनम विष्णुम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यमात्मना निवेदनम, अशा नवविधा भक्ती. म्हणजे श्रवण एक भक्ती झाली, कीर्तन एक भक्ती झाली, विष्णूचं नामस्मरण एक 3री भक्ती झाली, पादसेवन ही 4थी भक्ती झाली, 5वी भक्ती अर्चन भक्ती म्हटली गेली आहे, 6व्या भक्ती वंदन करा, वंदन भक्ती म्हटली आहे, 7वी भक्ती म्हटली आहे दास्य, तुम्ही दास्य होऊन राहा परब्रह्माचं किंवा भगवंताचं, आणि 8वी भक्ती आहे तुमचं सख्य भक्ती म्हटली आहे, तुम्ही देवाशी सख्य करा तुम्ही, आणि 9वी भक्ती आहे आत्मनिवेदन. हे आलेलं आहे आपल्या ऑलरेडी श्रीमद दासबोधात. पण समर्थांनी त्या भक्त्यांचा परत 1-2 लाईनमध्ये वर्णन केलेलं आहे, ते आपण वर्णन बघू. आणि ते म्हणतात आहे की जेथे 9 पायऱ्या उत्पन्नवत ते एक पायरी प्रथम, जे चढता तुटे भ्रम निशेष जीवाचा. तुम्ही ह्या 9 पायऱ्या ज्या आहे 9 भक्तीच्या, तुम्ही एक पायरी चढत जा तुम्ही अशी वरती. म्हणजे एक पायरीने तुम्ही वरती जाऊन जेव्हा तुम्ही 9व्या पायरीवर आत्मजीवनाच्या पायरीवर पोचता तुम्ही, तेव्हा तुमचा हा भ्रम निशेष होतो तुमचा. पहिली पायरी सांगतात आहे, ते तू जाण गा श्रवण करावे नित्य निरूपण. श्रवण भक्ती फार महत्त्वाची समजली जाते. आणि ते म्हणतात ते तू जाण गा श्रवण करावे नित्य निरूपण, म्हणजे तू नित्य निरूपण करतो. आणि नित्य श्रवणामध्ये तुमचं मनन आणखी चिंतन हे समाविष्ट आहे. तुम्ही असं श्रवण म्हणजे नुसतंच ऐकण्याचं काम नका करू, ते ऐकल्यानंतर चिंतन मनन करायला पाहिजे. आणखी ते चिंतन मनन झाल्यानंतर तुमची ती श्रवण भक्ती पूर्ण होते ती. कारण की तुम्हाला श्रवण भक्तीतून तुम्हाला ज्ञान प्राप्त होते, आणि ज्ञान प्राप्तीने तुमचा अज्ञानाचा मळ दूर होतो तुमचा. श्रवण करावे तेची ग्रंथ जेथे बोलीला परमार्थ, म्हणजे तुम्ही अद्वैत ग्रंथ श्रवण करा जिथे परमात्म्याचं ज्ञान सांगितलं आहे, परमार्थ शास्त्र तिथे समजावून सांगितलं आहे, असा अद्वैत ग्रंथ तुम्ही श्रवण करा. शृंगारिक श्रवण अनर्थ नेमस्त आहे.
शृंगारिक श्रवण म्हणजे तुम्ही शृंगारिक ग्रंथ किंवा ललित साहित्य तुम्ही वाचून तुम्ही समाधान करून घेऊ नका. गोष्टीच्या रूपाने तुम्ही गोष्टी वाचल्या तर त्यानं तुमचं समाधान होणार नाही. तुम्हाला तिथे परमात्मा साधण्याकरता तुम्हाला अद्वैत ग्रंथच तुम्हाला वाचायला पाहिजे. श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. म्हणजे श्रवण केल्याने तुमची क्रिया जी आहे म्हणजे बाह्य वर्तनी जे तुम्ही क्रिया करता ती क्रिया तुमची पालटलेली दिसून येते, त्यात फरक दिसून येतो. तेणेकरिता प्रांजळ आत्मज्ञान होय. म्हणजे ती क्रिया पालटली की तुमच्या आत्मज्ञानाकडे तुम्ही वळता. आणखी अद्वैत ग्रंथाचं तुम्ही निरूपण करून श्रवण मनन करून तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करता. दुसरी भक्ती या नाव कीर्तन ही दुसरी भक्ती म्हटलं आणि या नावं कीर्तन ही दुसरी भक्ती. एक तिसरी स्थिती सर्व काळ आधारे चित्ती नामस्मरण. दुसरी भक्ती कीर्तन भक्ती म्हटली आहे. कीर्तन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. नामस्मरण करा तुम्ही, नामस्मरण पण करता, ही पण तुम्हाला तिसरी भक्ती माहीत आहे. चौथी भक्ती पादसेवन. पादसेवन म्हणजे तुम्ही गुरुचरणांचं तुम्ही नेहमी सेवा करायला पाहिजे. गुरुचरणाचं तुम्ही तीर्थ घ्यायला पाहिजे. आणखी गुरुचरणांची तुम्ही पाद्यभक्ती करायला पाहिजे तुम्ही असं म्हणतात. पाचवी अर्चन भक्ती म्हणजे देवाला तुम्ही सगळं काही अर्चन करा. तुम्ही पूजा विधी जो करतो आपण ते करा. सातवी भक्ती म्हणतात ते. सहावी भक्ती सकाळची वंदन ते सहावी. सकाळला जे वंदन करतो, नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो, ती सहावी भक्ती वंदन भक्ती आहे. दास्यत्व करावे सातवी. म्हणजे भगवंताशी एक सख्य करणं हे सातवी भक्ती जोडली ती. आठवी भक्ती काय? सखा देवची मानावा अखंड तोची आठवावा आभार घालावा तयाची बरी. म्हणजे सख्यवती. अर्जुन आणखी कृष्णाचं सख्य होतं, ते मित्र होते. सख्य म्हणजे मित्र. म्हणजे तुम्ही त्याच्याशी इतकी अशी सख्याने मैत्री करा की भक्त आणखी भगवंत एक होईल. अर्जुन आणखी श्रीकृष्णाची सख्य भक्ती हे तुम्हाला चांगलीच माहीत आहे, त्याच्यामुळे त्याचा काही विशेष करत नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी. इथे आता समर्थ सांगतात आहे की तुम्हाला देवाचं जर सख्य करायचं असेल तर तुम्ही तुमचे स्वजन सोडा, तुमचे आप्तस्वजन सोडा, पडाव्या जीवलगांच्या तुटी. मी तिथे वियोग जरी झाला तुमच्या नातलगांशी तरी तो तुम्हाला परवडेल, पण देवाशी सख्य अगोदर करा तुम्ही. सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे इतकंच नाही, जर तुम्हाला प्राणाची आहुती जरी द्यायची असली की प्राण जरी वेचावा लागला किंवा टाकावा लागला तरी तो टाका, पण देवाशी सख्य करा तुम्ही. इतर मित्र मैत्रिणी सोडा तुम्ही, घरदार आप्तेष्ट सोडा तुम्ही, कुटुंबातले कुटुंबजन सोडा तुम्ही, पण भक्ती तिथे तुम्ही जीवलगांना सोडून तुम्ही सख्यत्व करा देवाची. आता 9वी भक्तीकडे वळतात. 9वी भक्तीचं अनुसंधान इथे महत्त्वाचं असल्यामुळे आपण पहिल्या 8 भक्ती थोड्या संक्षेपाने आटोपल्या आपण. 9वी भक्ती, 9वी ते अद्वैत जाणं करावे आत्मनिवेदन. आता आत्मनिवेदनाची व्याख्या तुम्हाला माहिती आहे. आत्मनिवेदन देवासी व्हावे आपण, हे आपण मागे बघितलेलं आहे. आणि आत्मनिवेदन भक्ती सर्वात श्रेष्ठ भक्ती समजल्या जाते. आत्मनिवेदनामुळे तुम्ही काया वाचा मनाने सगळं काही देवाला वाहता, अर्पण करता. तुम्ही तिथे समर्पण करता की मला जे काही सुख ऐश्वर देह जो प्राप्त झाला आहे, आप्तेजन जे प्राप्त झालं आहे, हे सगळं देवा तुझ्यामुळे झालं आहे आणि मी तुला अर्पण करतोय तुला. पण आपली वृत्ती तशी देण्याची नाही आहे. आपण नेहमी